नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. शरद पवारांनी मार्कडवाडी गावाला भेट दिलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्कडवाडीला भेट देऊन तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं जाणून घ्यावं असं पवार यांनी म्हटलंय. तर पवारांनी पराभव स्वीकारला पाहिजे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय. जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, गावागावात ठराव करा. मार्कडवाडीतून पवारांचं ग्रामस्थांना आवाहन. रडगाणं थांबवा आणि विकासाचं गाणं गा, शिंदेंचा सल्ला. साऱ्या देशानं लक्ष वेधून घेतलेल्या सोलापुरातील मार्कडवाडीत जात शरद पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मार्कडवाडीत येणं चुकीचं आहे का असा सवाल पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय. तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बोलताना इथल्या लोकांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी ऐकावं असं आवाहन पवारांनी केलंय. साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे. त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात चर्चा असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने घ्या. शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे. जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे. विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये. ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या आणि गावागावात ठराव करा असं आवाहन शरद पवारांनी केलंय. तुम्ही ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू असं पवार म्हणाले. तर जेव्हा स्वतः जिंकतो तेव्हा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही, हा दुटप्पीपणा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएम मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे. जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही. हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. महायुतीच्या विजयात काहीतरी घोटाळा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. तर रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकास कामं सुरू करा असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही. म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपलाय. मशीन घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी, देवेंद्रजी, अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा. दरम्यान बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयारी उत्तम जानकरांनी दाखवली आहे. तर आम्हीही बॅलेट पेपरवर निवडणुकीला तयार असल्याचं राम सातपुते म्हणाले. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. उत्तम जानकरने राजीनामा द्यावा. आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात. उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएमवर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी. तर माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका अशा सूचना जयंत पाटलांनी जानकरांना दिल्यात. जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ. काय प्रॉब्लेम. विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले. तर शिंदेंना 79 लाख मतं असताना त्यांचे 57 लोक निवडून आल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख
मतं पडली आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत. त्यांचे उमेदवार निवडून आले 41. त्या 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन. आम्हाला मिळाले 73 लाख आणि NCPला मिळाले 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा. मग तिथे EVM घोटाळा झाला का? तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस EVM चांगला असतो. जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा EVM खराब असतो. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार आहे आणि यामध्ये माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेत, तर शिंदे गटातून 10 ते 12 जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी याच आठवड्यामध्ये पार पडणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड या दोघांना नव्या सरकारमधून डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पास झालेल्या संभाव्य मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर हे याआधी राहिलेले मंत्री आहेत. तर इतर संभाव्य नेत्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. नाही, शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी, कुणाला संधी मिळावी, कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व आमदारांना, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. हिवाळी अधिवेशनाच्या आधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. 16 तारखेपासून नागपुरात नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे अशी सूत्रांची माहिती आहे. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्वतः शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देसाईजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. 16 तारखेपासून नागपूरमध्ये नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे, मात्र त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? नाही बघा, तुम्ही मगाची जी क्लिप दाखवली ना की माननीय शिंदे साहेबांना आम्ही अधिकार दिले की अगदी आम्ही बोललो ते योग्य तुम्ही ते सांगितलेलंच आहे. पण तुम्ही ते सांगितलं की शंभूराज देसाईंनी माहिती दिली 12 तारखेला विस्तार आहे. तुम्ही तुमच्या प्रतिनिधींनी माझी सकाळी जी मुलाखत घेतली, माझा आभार मेळावा होता मतदारसंघातला, तिथं तुमचा स्थानिक प्रतिनिधी आले होते. त्यांनी मला प्रश्न विचारले. मी एका शब्दानं तारखेचा उल्लेख केलेला नाही, अमुक तारखेला विस्तार होईल म्हणून. एवढंच तिथं म्हटलं की जेव्हा केव्हा विस्तार होईल आणि शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदं मिळायची, कुठले विभाग मिळायचे, कुणाला मिळायचे याच्या बाबतीतलं म्हटलं शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे. मुख्य नेते आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही तो अधिकार दिलाय. कारण विनाकारण मी 12 तारीख सांगितली असं सगळीकडे यायला लागले ते चुकीचं आहे. मी 12 तारखेचा उल्लेख कुठल्याच तारखेचा उल्लेख मी केलेला नाही. ठीक, एवढं मला फक्त स्पष्टीकरण करायचं आहे. ठीक. देसाईजी, मात्र मंत्रिमंडळ विस्तार हा कधीपर्यंत होईल? नाही, आता हे बघा, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळं या त्यांच्या अधिकार कक्षेत जो विषय आहे त्याच्या बाबतीत आम्ही आमदारांनी काही बोलणंच योग्य नाही, तो अधिकारच आमचा नाही. त्यामुळं माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा हे तिघजण बसतील आणि आपण पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांचा 2 माननीय उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्या चर्चा सुरू आहेत आणि लवकरच त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ असं माननीय फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत. त्यामुळे आता राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा असं स्टेटमेंट करतात तेव्हा त्याच्या पुढे जाऊन आम्ही काय बोलणं योग्यच नाही ना. त्यामुळे आता हे तिघजण त्यातला निर्णय घेतील. त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी असं कधी आज माझी पूर्ण क्लिप काढा, आपण सकाळी जो माझी मुलाखत घेतली ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते कुठेही तारीख 12 तारखेचा मी कुठल्याच तारखेचा मी उल्लेखच केलेला नाही. त्यामुळे तेवढं फक्त माझ्याबद्दल गैरसमज होणार की मी कसं काय असं तारीख सांगितली म्हणून. मी
नक्कीच धन्यवाद देसाईजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर हिवाळी अधिवेशनाच्या आधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तानाजी सावंत मागील 2.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, मात्र बनावट औषधांच्या रॅकेटबाबत त्यांनी काहीच केलं नाही. बीडमधल्या स्वराती रुग्णालयातील बनावट औषधांच्या रॅकेटवरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंनी ही टीका केलेली आहे. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतोय की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे. शासकीय यंत्रणेतील लोकांना अशा डुप्लिकेट गोळ्या देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत होतं. ठाणा भिवंडी कनेक्शन असलेली जी कंपनी आहे त्यांना त्यांचा वरदहस्त होता काय असा देखील संशय आहे. विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पक्ष स्थापन केल्यावर हेतू लागतो, दिशा लागते, तसं काही दिसत नाही अशा शब्दात ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधलाय. तर तुमची काय दशा झाली ते पहा असं म्हणत प्रकाश महाजनांनी पलटवार केलाय. तुम्ही कोणत्या पक्षात आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये. आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. बाळासाहेबांनी जी हिंदुत्वाची दिशा दाखवली होती ती सोडल्यावर उद्धव ठाकरे आपली काय दशा झाली त्या अगोदर पहा. तुमची काय दशा झाली, दारोदार तर फिरतायत आणि आता तुम्हाला पुन्हा हिंदुत्व आठवलं. एकदा जाऊन श्रावणी करा आणि मग हिंदुत्वाचं नाव घ्या. निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची हवा गेली, त्यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी टीका केली आहे. तर भाजपमुळेच तुम्ही मंत्रिपदावर आहात, तुमचा भाजपला काही फायदा नाही असा पलटवार प्रकाश महाजन यांनी केलाय. त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे, पण राज ठाकरे महायुतीत येतील असं मला वाटत नाही आहे. आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे, म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे, त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. रामदास आठवले साहेब, तुमच्याविषयी पूर्ण आदर बाळगून मी एवढंच सांगू इच्छितो की गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले, तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता भाजपच्या झाडाचे एक बांडगुळ आहात. तुमच्यामुळं भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळं तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात हे तुम्ही लक्षात घ्यावं. दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत याचा त्यांनी विचार करावा. सपाचे महाराष्ट्रामधले नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतायत असा निशाणा आदित्य ठाकरेंनी अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर साधलाय. दरम्यान बाबरी मशिदी संदर्भात मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलं होतं, यावरून अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली होती. समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपीमध्ये एक वेगळेपणे चालवतात. इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत. इकडचे जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात. मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये. त्यांनी पहिले खुलासा करावा की महाविकास आघाडीचं जे गठन झालेलं आहे ते सेक्युलर भूमिकावर झालेलं आहे. आपल्याला सेक्युलर विचारांना जपन करायचं आहे तर मिलिंद नार्वेकरची ट्विटवर त्यांचं काय भाष्य आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते पहिले बघा. आणि जे बी टीम वगैरे त्यांनी सांगितलंय मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाहीये. आता सपा जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर होती तेव्हा त्यांची ए टीम होती. आता त्यांना त्यांचं धोरण त्यांनी बाजूला केलं आणि शपथ घेतली तर लगेच बी टीम झाली. आणि त्यांच्यामुळे यांच्या काही बोलण्यात कुठलं काही तारतम्य नसतं, काही अर्थ नसतो. एका बाजूला म्हणणार की हे खरे सेक्युलर आहेत, त्यांनी का बाजूला झाले याचं तुम्ही आत्मचिंतन करा. त्याच्यामुळे बी टीम वगैरे हे त्यांनाच उलट खरं म्हणजे लागू आहे की त्यांचेच आहेत, ते परत जातील सुद्धा त्यांच्याबरोबर.